विषय एकच आहे गणिताचा, त्याच्यामध्ये दोन भाग केले आहेत. पहिला भाग आहे ते विथ ऑप्शन आहेत, म्हणजे तुम्हाला ऑप्शन सुद्धा असते परीक्षेमध्ये. 40 मार्काचा पेपर तुम्हाला 40 पैकी 40 मार्क पडण्याचे चान्सेस असतात, म्हणजे पडतातच. आउट प्रत्येक टॉपिक इम्पॉर्टंट असतो, कोणताच टॉपिक स्किप करायचा नसतो. पण तुम्हाला जो टॉपिक सोपा जातो त्याचा अभ्यास चांगला करा, जो टॉपिक अवघड जातो त्याच्यावरती जास्त काम करा. म्हणजे कुठलाच टॉपिक तुमचा त्यामध्ये आपल्याला अभ्यास करताना 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिला टॉपिकला किती मार्क आहेत आणि कोणत्या टॉपिकला आपल्याला वेटेज द्यायचं, कोणता टॉपिक आपल्याला सोपा जातो आणि कोणता टॉपिक अवघड जातो, त्यानुसार तुम्ही अभ्यासाला सुरुवात करावी. नमस्कार मित्रांनो, नालंदा द सेंटर ऑफ एक्सलन्स या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये सायन्स 1 आणि सायन्स 2 म्हणजेच गणित किंवा विज्ञान 1 आणि विज्ञान 2 याबद्दल पेपरचं जे डिव्हिडेशन आहे किंवा डिवायडेशन आहे, कशा पद्धतीनं मार्किंग सिस्टीम आहे, टॉपिक वाईज किती मार्क आहेत ते बघितलेले. त्या व्हिडिओची लिंक, दोन्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर ते तुम्ही बघा. त्यानंतर आपण अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे गणित किंवा मॅथमॅटिक्स हा जो विषय आहे 10वी साठी, तर त्याचे 2 पार्ट आहेत. त्यामध्ये मॅथ 1 म्हणजेच अल्जेब्रा बीजगणित आणि मॅथ 2 म्हणजेच तुमचं भूमिती, त्याच्यामध्ये काय होतं जिओमेट्री, हे 2 पार्ट आहेत. तर त्या 2 पार्टचे 2 पेपर आहेत. विषय एकच आहे गणिताचा, त्याच्यामध्ये 2 भाग केले आहेत. पहिला भाग आहे अल्जेब्रा म्हणजेच बीजगणिताचा आणि दुसरा भाग आहे भूमितीचा म्हणजेच जिओमेट्रीचा. तर प्रत्येक पेपर हा 40 मार्काचा आहे. तर त्यामध्ये एकूण किती टॉपिक आहेत अल्जेब्रामध्ये किंवा बीजगणितामध्ये आणि त्यानंतरच भूमितीमध्ये किती टॉपिक आहेत, म्हणजे जिओमेट्रीमध्ये किती टॉपिक आहेत, अशा पद्धतीनं आपल्याला अभ्यास करायचा असतो किंवा बघायचं असतं. त्यांना मार्किंग किती आहेत आणि त्याचे जे टॉपिक आहेत दिलेले टॉपिकला मार्क किती आहेत यांचासुद्धा आपल्याला आढावा घ्यावा लागतो, अभ्यास करावा लागतो आणि त्यानुसारच आपल्या अभ्यासाची आपल्याला दिशा मिळत असते. त्या योग्य डायरेक्शननं जर आपण अभ्यास केला तर चांगल्या पद्धतीनं आपण मार्क पाडू शकतो आणि आपण अभ्याससुद्धा चांगला करू शकतो. सोप्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करता येतं, जेणेकरून आपल्याला हार्डनेसला सामना करावा लागत नाही. त्यानंतर आपण पेपर 1 जो आहे गणिताचा पेपर 1 म्हणजेच मॅथ 1, तो आहे अल्जेब्रा. तर त्याच्यामध्ये एकूण आहेत टॉपिक 6 आणि त्या टॉपिकला मार्किंग सिस्टीम कशी आहे, मार्क किती आहेत, म्हणजे कोणत्या टॉपिकला किती मार्क आहेत, कोणतं टॉपिक किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला बघावं लागणार आहे. कारण अभ्यास करत असताना मिसगाईड होऊन अभ्यास करणं कामाचं नाही, कारण त्याच्यामध्ये आपला वेळ जास्त वाया जात असतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅथमॅटिक्स हा विषय जो आहे तर तो फुल्ली प्रॅक्टिसवर डिपेंड आहे. म्हणजे तुम्ही डेली प्रॅक्टिस करावं लागतं. तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये डेली प्रॅक्टिस केल्याशिवाय तो सब्जेक्ट सोपा वाटत नाही. कारण तुम्ही जर आज अभ्यास केला आणि त्याच्यानंतरच्या 8 दिवसानंतर जर तोच टॉपिक करतो म्हटलं तर तुम्हाला तो टॉपिक हार्ड जाऊ शकतो किंवा केलेला अभ्यास आपण विसरू शकतो. त्यामुळं डेली प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. डेली एका टॉपिकवरती एक इक्वेशन म्हणा किंवा एक समीकरण म्हणा की आपल्याला सोडवावं लागतं. प्रत्येक टॉपिकमधलं एक गणित किंवा एक उदाहरण संग्रह जे असतील आपले, तर ते सोडवायचे असतं प्रॅक्टिस सेटमध्ये. तर त्याच्यात पहिला टॉपिक जो आहे बीजगणितामध्ये, पहिला टॉपिक म्हणजेच अल्जेब्रामध्ये पहिला टॉपिक आहे लिनिअर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. हे जे दिलेले मार्किंग आहेत ते विथ ऑप्शन आहेत, म्हणजे तुम्हाला ऑप्शनसुद्धा असतात परीक्षेमध्ये. 40 मार्काचा पेपर आहे, तर त्यामध्ये ऑप्शनसहित तुम्हाला मार्क दिले आहेत. टोटल ऑप्शनसहित 60 मार्क होत असतात आणि पेपरला किती मार्क आहेत, 40 मार्काचा तुमचा पेपर असते. 40 पैकी तुम्हाला 40 मार्क पडत असतात जर तुम्ही अभ्यास व्यवस्थित केला तर, किंवा पेपर जर व्यवस्थित लिहिला, सुटसुटीत लिहिला तर तुम्हाला 40 पैकी 40 मार्क पडण्याचे चान्सेस असतात, म्हणजे पडतातच. आउट ऑफ मार्क पडण्याचा हा सब्जेक्ट आहे. त्यानंतर पहिला जो टॉपिक आहे बीजगणितामधला, अल्जेब्रामधला, तर तो आहे लिनिअर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. त्यालाच मराठीमध्ये आपण कसं म्हणतो तर 2 चलातील रेषीय समीकरणे हा जो टॉपिक आहे तर तो 12 मार्कासाठी आहे. आपण अल्जेब्राचं बघतोय म्हणजेच काय बीजगणिताचं बघतोय, गणितामध्ये बीजगणिताचं बघतोय, मॅथ 1 अल्जेब्रा बीजगणित. तर लिनिअर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स हा 12 मार्काला टॉपिक आहे, म्हणजे 2 चलातील रेषीय समीकरणे. आता दुसरा टॉपिक आहे तुमचा क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याला सुद्धा किती मार्क आहेत, 12 मार्क आहेत. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपण काय म्हणतो, वर्ग समीकरणे हा जो टॉपिक आहे तर तो 12 मार्कासाठी आहे. त्यानंतर अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा जो टॉपिक आहे, अंकगणित श्रेणी जे म्हणतो आपण त्याला, तर तो 8 मार्काला आहे. त्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग, अर्थ नियोजन किंवा आर्थिक नियोजन आपण जे म्हणतो, तर तो टॉपिक आहे 8 मार्कासाठी. त्यानंतर प्रोबॅबिलिटी, संभाव्यता हा टॉपिक आहे, तर तो आहे 8 मार्काला. आणि स्टॅटिस्टिक्स, सांख्यिकी जे म्हणतो आपण, तर तो आहे 12 मार्काला. एकूण 6च टॉपिक आहेत, पण टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत आणि सिलेबस खूप मोठा आहे. त्यामुळं तुम्हाला अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. हे 6 टॉपिक, प्रत्येक टॉपिक हा वेटेज वेगवेगळे आहे. तर त्यामध्ये लिनिअर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे 2 चलातील रेषीय समीकरणे, त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स,
वर्ग समीकरणे 12-12 मार्क आणि स्टॅटिस्टिक हा 12 मार्काला, म्हणजे हे 3 टॉपिक जास्त महत्त्वाचे आहेत 6 पैकी. तसं प्रत्येक टॉपिक इम्पॉर्टंट असतो, कोणताच टॉपिक स्किप करायचा नसतो, पण तुम्हाला जो टॉपिक सोपा जातो त्याचा अभ्यास चांगला करा आणि जो टॉपिक अवघड जातो त्याच्यावरती जास्त काम करा, म्हणजे कुठलाच टॉपिक तुमचा स्किप होणार नाही किंवा कमी मार्क पडायचे चान्सेस राहणार नाही. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. हे एक तुमचं जे तुमच्याकडे जर बुक असेल तर त्याच्या पुढे लिहून घ्या किती मार्कला कोणता टॉपिक आहे, तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. हे झालं बीजगणित किंवा अल्जेब्रा मॅथ 1. आता त्याच्यानंतर दुसरा पार्ट जो आहे मॅथमॅटिक्सचा पार्ट 2 जे म्हणतो आपण त्याला मॅथ 2, तर तो आहे जिओमेट्रीज. त्याला म्हणतो आपण जिओमेट्रीला काय भूमिती है ना, मॅथ 2 जिओमेट्री भूमिती. त्याचा सुद्धा 7 टॉपिक आहेत आणि या ठिकाणी विथ ऑप्शन म्हणजे ऑप्शन सहित तुम्हाला मार्किंग सिस्टम सांगितलेली आहे, म्हणजेच वेटेज आहे. हे थोडक्यामध्ये आपल्याला अभ्यास करताना 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिल्यांदा आपण सिलेबस बघायचा असतो, त्यानंतर त्या सिलेबसला किती वेटेज आहे, किती मार्काला कोणता टॉपिक आहे, किती मार्काला कोणता घटक आहे ते झालं. आणि तिसरी गोष्ट असते पेपर पॅटर्न. आणि पेपर पॅटर्न ह्या 3 गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये अभ्यास करणं एकदम सोपं जातं आणि तुम्हाला असं वाटतं की आपण योग्य डायरेक्शने जातो किंवा योग्य दिशेने अभ्यास करतो. हे झालं जिओमेट्री. त्याच्यामध्ये 7 टॉपिक आहेत. पहिलं सिमिलॅरिटी म्हणजेच समरूपता हा जो टॉपिक आहे तर त्या टॉपिकला किती मार्क आहेत, 10 टॉपिक आहेत समरूपता या टॉपिकला. त्यानंतर पायथागोरस थेरम, सगळ्यांचा आवडीचा पायथागोरसचा प्रमेय जे म्हणतो आपण, तर ते 7 मार्काला आहे. त्यानंतर सर्कल वर्तुळ जे आहे ते 12 मार्काला. भूमितीमध्ये एकदम सिंपल आहे, थोडं आकृती वगैरे किंवा सिद्ध वगैरे करता आलं पाहिजे व्यवस्थितपणे. जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स हा टॉपिक आहे 7 मार्काला, म्हणजे भौमितिक रचना जी आहे तर ते टॉपिक 7 मार्काला. कोऑर्डिनेट जिओमेट्री हा 7 मार्काला आहे, म्हणजे निर्देशक भूमिती हा जो टॉपिक आहे तो 7 मार्काला आहे. पुढचा ट्रिगोनोमेट्री म्हणजेच त्रिकोणमिती हा जो टॉपिक आहे तर तो सुद्धा 7 मार्काला आहे. आणि मेन्सुरेशन हा जो टॉपिक आहे म्हणजेच काय त्याला महत्त्वमापन जे म्हणतो आपण महत्त्वमापन, तो टॉपिकसुद्धा 10 मार्काला इथे आपल्याला विचारला जातो. अशा पद्धतीनं 7 टॉपिक आहेत. हे विथ ऑप्शन आहेत. हा सुद्धा पेपर 40 मार्काचा असणार आहे. पेपरचं पॅटर्न आपण या काळामध्ये डिस्कस करू आणि टॉपिक वाईजसुद्धा आपण एक व्हिडिओ आपण अपलोड करत जाऊ. तोपर्यंत याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये राईट साईडला जिथं जागा असेल तिथं लिहून घ्यायचं कोणत्या टॉपिकला किती मार्क आहेत आणि कोणत्या टॉपिकला आपल्याला वेटेज द्यायचं, कोणता टॉपिक आपल्याला सोपा जातो आणि कोणता टॉपिक अवघड जातो. त्यानुसार तुम्ही अभ्यासाला सुरुवात करावी, कारण आता बऱ्याच शाळा चालू झाल्या आहेत. मोस्ट ऑफ द स्कूल्स आर ओपन नाव. त्याच्यामुळं व्यवस्थित अभ्यास करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ किंवा ह्या चॅनलबद्दल आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. नालंदा द सेंटर ऑफ एक्सलन्स या चॅनलवरती आलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. थँक्यू.